नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेसा शिक्षक भरती प्रश्नसंच भाग 1 मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे। आज आपण भाग 2 मध्ये पेसा शिक्षक भरती प्रश्नसंचा संदर्भात ह्या ठिकाणी माहिती आपण बघणार आहोत। बघा, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून जी माहिती मी अपलोड करणार आहे ही माहिती तुम्हाला एखादी तुमची पोस्ट काढण्यासाठी मदत करू शकते। बघा, मागच्या व्हिडिओमध्ये एकूण 50 प्रश्न बघितलेले होते। ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एकूण 50 प्रश्न बघणार आहोत। आता 51 नंबरचा जो प्रश्न आहे, राज्यघटनेतील कलम 330 व 332 कलमान्वये मध्यवर्ती लोकसभेतील व विधानसभेतील जागा लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासींना देण्यात आल्या आहेत। 52 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेने आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी व विकासासाठी कलम 15(4), 46, 244(1) व 239 अन्वये विशेष तरतूद केलेली आहे। 52 नंबरचा प्रश्न आहे, इसवी सन 1756 ते इसवी सन 1773 मध्ये पहाडी आंदोलन झाले। 54 नंबरचा प्रश्न आहे, इसवी सन 1795 ते इसवी सन 1800 मध्ये चुवार आंदोलन झाले। 55 नंबरचा प्रश्न आहे, इसवी सन 1819 ते इसवी सन 1842 मध्ये गोंड आंदोलन झाले। 56 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आदिवासी जमाती हे पुस्तक डॉक्टर गोविंद गारे यांचे आहे। 57 नंबरचा प्रश्न आहे, ठक्कर बापा हे पुस्तक डॉक्टर गोविंद गारे यांचे आहे। 58 नंबरचा प्रश्न आहे, अंगणवाडी बालवाडीची गोड गाणी हे पुस्तक डॉक्टर गोविंद गारे यांचे आहे। 59 नंबरचा प्रश्न आहे, सातपुड्यातील भिल्ल ऐतिहासिक आणि सामाजिक मागोवा हे पुस्तक डॉक्टर गोविंद गारे यांचं आहे। 60 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासी लोकनृत्य लय ताल आणि सूर हे पुस्तक डॉक्टर गोविंद गारे यांचं आहे। 61 नंबरचा प्रश्न आहे, वारली चित्र संस्कृती हे पुस्तक डॉक्टर गोविंद गारे यांचे आहे। म्हणजे तुम्हाला पुस्तकासंदर्भात माहिती विचारली तर तुम्हाला ही देता यायला पाहिजे। 62 नंबरचा प्रश्न आहे, वारली पेंटिंग्स हे पुस्तक डॉक्टर गोविंद गारे यांचे आहे। 63 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासी साहित्य विविधांगी आयाम हे पुस्तक डॉक्टर माहेश्वरी गावित यांचे आहे। 64 नंबरचा प्रश्न, आदिवासी लोकपरंपरा हे पुस्तक डॉक्टर माहेश्वरी गावित यांचे आहे। 65 नंबरचा प्रश्न, नवसा भिलिनीचा एल्गार हे पुस्तक नजुबाई गावित यांचे आहे। 66 नंबरचा प्रश्न, तृष्णा हे पुस्तक नजुबाई गावित यांचे आहे। 67 नंबरचा प्रश्न, आदिवासी आयकॉन्स हे पुस्तक तुकाराम रोंगटे यांचे आहे। 68 नंबरचा प्रश्न, आदिवासी क्रांतिकारी आदिवासी जननायक हे पुस्तक प्राध्यापक गौतम निकम यांचे आहे। 69 नंबरचा प्रश्न, आदिवासी वीर टंट्या भील हे पुस्तक बाबा भांड यांचे आहे। 70 नंबरचा प्रश्न, आदिवासी गझल हे पुस्तक मधुचंद्र भुसारे यांचे आहे। 71 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासी चळवळ स्वरूप दिशा हे पुस्तक दीपक गायकवाड यांचे आहे। 72 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर गोविंद गारे हे आदिवासी समाजाचे चालते बोलते संसदीय लोकसभागृह आणि चालते बोलते संग्रहालय होते। 73 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर गोविंद गारे यांचा जन्म 4 मार्च 1939 रोजी निमगिरी गावी जुन्नर तालुक्यात झाला। 74 नंबरचा प्रश्न आहे, ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक डॉक्टर गोविंद गारे यांचे 24 एप्रिल 2006 रोजी पुणे येथे निधन झाले। 75 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर गोविंद गारे यांच्या पुण्याजवळील निमगिरी जुन्नर या आदिवासी पट्ट्यातील गावात महादेव कोळी या आदिवासी जमातीत त्यांचा जन्म झाला। 76 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर गोविंद गारे हे 1967 ते 1879
1967 ते 1989 या सालामध्ये पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक होते. 77 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासी संशोधन संस्था पुणे या ठिकाणी त्यांनी आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाची निर्मिती केली. 78 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर गोविंद गारे हे नोकरीत असताना 1982 मध्ये ते IAS झाले. 79 नंबरचा प्रश्न आहे, सुमारे 75 वर्ष आदिवासींच्या संशोधनात रमलेल्या डॉक्टर गोविंद गारेंनी आदिवासींच्या प्रश्नावर 45 ग्रंथाचे लेखन केलेले आहे. 80 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर गोविंद गारे यांचा आदिवासींच्या नावावर सवलती लुबाडणाऱ्या जातींचा पंचनामा हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला होता. 81 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर गोविंद गारे यांना शिवनेरी भूषण, आदिवासी भूषण, आदिवासी सेवक, वीर बिरसा मुंडा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 82 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर गोविंद गारे यांनी महाराष्ट्र आदिवासी दर्शन, महासंघ वार्ता, आदिवासी संशोधन पत्रिका या नियतकालिकांचे ते अनेक वर्ष संपादक होते. 83 नंबरचा प्रश्न आहे, सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी हे पुस्तक 24 मार्च 1974 रोजी प्रकाशित झाले. 84 नंबरचा प्रश्न, जननायक तंट्या भिल यांचा जन्म 1842 रोजी पूर्वी निमाड मध्य प्रदेशमध्ये झाला, तर मृत्यू 1890 मध्ये जबलपूर मध्य प्रदेशमध्ये झाला होता. 85 नंबरचा प्रश्न आहे, ठक्कर बाबा यांचे पूर्ण नाव अमृतलाल ठक्कर असे होते. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1869 रोजी भावनगर जिल्हा गुजरातमध्ये झाला, तर मृत्यू 20 जानेवारी 1991 मध्ये झाला. 76 नंबरचा प्रश्न आहे, 1956 ते 1958 दरम्यान ठाणे जिल्ह्यात वारल्यांनी म्हणजे वारले जे आदिवासी जमात आहे ते वारल्याने जमीनदारीच्या विरुद्ध बंड पुकारले होते. 87 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासींच्या भिलोरी भाषेत पोटभाषा आहेत. सातपुड्यातील डोंगरी भिली तर नवापूर परिसरातील मावची, पावरा भिलांची पावरी इत्यादी वेगवेगळ्या बोलीभाषेचा एकोपा बघायला मिळतो. 88 नंबरचा प्रश्न आहे, भोंगऱ्या बाजार नंदुरबारमध्ये साजरा केला जातो. 89 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासींच्या सणासुदीमध्ये पूजा उत्सव करण्यासाठी मोहाच्या दारूला खास महत्त्व असते. 90 नंबरचा प्रश्न, भाया उत्सव डोंगऱ्यादेव विशेषतः नाशिक, ठाणे, धुळे, पालघर या आदिवासी जिल्ह्यामध्ये साजरा केला जातो. त्यामध्ये आपल्या आदिवासी परिसरात सुख, निसर्गाचा बरा वाईट होऊ नये, आदिवासी भागात केलेले पीक चांगले यावे, घरामध्ये सुखी आनंदाने राहावे यासाठी भाया सण केला जातो. 91 नंबरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी मुख्यत्वे करून गोंड, कोलाम, मांडिया, परधान इत्यादी आदिवासी जमातीचे लोक वास्तव्यास राहतात. त्यांची बोलीभाषा गोंडी, मांडिया ह्या आहेत. 92 नंबरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे विशिष्ट अशा प्रकारे ओळख दिसून येते. गडचिरोली येथील आदिवासी लोकांचे पेरसा सेन हे दैवत आहे. 93 नंबरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समुदाय शुभ कार्यप्रसंगी त्याचबरोबर पिकांचे उत्पादन झाल्यावर रेला नावाचे कृत्य करून आपली संस्कृती जपतात. 94 नंबरचा प्रश्न आहे, गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समुदाय स्वतःची संस्कृती आहे. तेथील आदिवासी समुदाय पेरसापेन या देवाची उपासना करतात. तेथे रेला हे नृत्य आदिवासी समुदायात लोकप्रिय आहे. 95 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासी जिल्ह्यात स्थानिक सांस्कृतिक लोकनृत्य दंडर आणि गोंडी नृत्य हे आहेत. 96 नंबरचा प्रश्न आहे, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, हर्सूल, कळवण, सटाणा, दिंडोरी या ठिकाणी ठाकरे हा नृत्य प्रकार विशेष प्रचलित आहे. 97 नंबरचा प्रश्न आहे, गंभीरगड या आदिवासी भागात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गुजरात सीमेवर वसलेले आहे. 98 नंबरचा प्रश्न आहे, वाघाची बाहेरो दूध भात खायरो, वाघे गेला रागी तर डांगर मागी हे वाक्य विशेषतः नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात दिवाळीच्या सणामध्ये ऐकायला मिळते.
97 नंबरचा प्रश्न आहे, कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक अनुताई वाघ यांचे आहे. 100 नंबरचा प्रश्न, अनुताई वाघ यांचा जन्म 17 मार्च इसवी सन 1910 रोजी मोरगाव पुणे येथे झाला, तर मृत्यू 27 सप्टेंबर 1992 रोजी कोसबाड येथे झाला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज भाग 2 मध्ये हे 50 प्रश्न बघितलेले आहेत. उद्याच्या भाग 3 मध्ये ही 50 प्रश्न आपण बघणार आहोत. ज्या परीक्षा वेगवेगळ्या होतात, सेट असेल, नेट असेल किंवा आदिवासी विभागाअंतर्गत जेवढ्या परीक्षा होत्या, ह्या सर्व परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत उपयोगाचे आहेत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे विविध प्रश्न आहेत हे तुम्हाला परीक्षा देण्यासाठी उपयोगाचे ठरणार आहेत. धन्यवाद.